नमस्कार. आज आपल्या घरी पाहुणे आल्यात म्हणून काहीतरी स्पेशल बनवायचं म्हणून मी आज पुरी भाजी बनवायला घेतली आहे. त्याच्यासाठी पिवळं बटाटा आणि बासुंदी 1 लिटर दूध आटवून आहे ना, हे छान असं तूप टाकून ड्रायफ्रूट भाजून घेतले, थोडेसे खसखस वगैरे सगळं, आणि हे 1 लिटर दूध आटवलं आणि ते त्याच्यामध्ये टाकून हे छान असं ही बासुंदी तयार झाली. इलायची पावडर, साखर घातली की बासुंदी तयार झाली. छान अशी बासुंदी झाल्यानंतर आपण आहे ना बटाटे उकडून घेतली. छान अशी पिवळं बटाटा पण बनवायचं आहे, तर बटाटे उकडण्यासाठी छान अशी 4-5 बटाटे उकडून घेतली, सोलून घेतली, बारीक बारीक छान चिरून घेतली. मिरची, लसूण आणि अद्रक टाकून आहे ना, आणि थोडेसे अख्खे धणे टाकून ही छान अशी वाटण तयार करून घेतलं. एक कांदा चिरून छान असा पिवळा बटाटा, ही पिठाटा असाच पद्धतीने खूप छान लागतो, चवीला पण खूप सुंदर लागतो. आणि आता पीठ मळण्यासाठी ना थोडासा ओवा आणि दही टाकून त्या पिठामध्ये छान असं पीठ मळून घेतलं, जेणेकरून पुरीनं छान फुगती आणि टम्म फुगती आणि चवीला पण छान लागते. अशा पद्धतीने पुऱ्याही आपल्या छान करून झाल्या आहेत आणि ही आपली पुरी भाजी तयार झाली आहे. अशा पद्धतीने तुम्ही